प्रश्न 8वा, रेख एसी व रेख बीडी परस्परांना पी बिंदू छेदतात. बघा, एसी आणि बीडी हे पी बिंदू मध्ये छेदतात आणि आपल्याला गुणोत्तर दिलेला आहे एपी छेद पीसी बरोबर डीपी छेद बीपी हे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे आणि हे दोन्ही गुणोत्तर कसे आहेत, समान आहेत. तर आपल्याला सिद्ध करायचे आहेत. त्रिकोण ए बी पी हा ए बी पी आणि दुसरा त्रिकोण सी डी पी हे दोघे कसे दाखवायचे आहेत, तर समरूप दाखवायचे आहेत. तर बघा, आपल्याला दिलेल्या गोष्टीमध्ये दिलेल्या याच्यामध्येच हे गुणोत्तर दिलेले आहे आपल्याला एपी छेद पीबी एपी छेद सीपी हे एपी छेद सीपी हे गुणोत्तर दिलं. म्हणजे या त्रिकोणाच्या बाजू कशा दाखवलेल्या आहेत, प्रमाणात. त्याचप्रमाणे डीपी छेद बीपी हे पण गुणोत्तर दिलेलं आहे. ते दोन्ही समान आहे म्हणजे या दोन बाजूंचं गुणोत्तर कसं आहे, प्रमाणात आहे. आणि आता आपल्याला बघा राहिलेला काय एक घटक दाखवू शकतो आपण. हा जो कोण आहे कोण डीपीसी एकरूप कोण एपीबी त्याचं कारण आहे विरुद्ध कोण. आणि दोन बाजूंच्या मधला कोण एका त्रिकोणाच्या दोन बाजूंमधला कोण आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंमधील कोण जर असेल तर बा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण काय दाखवता येतील, समरूप दाखवता येते. तर बघा, हे दिलेले त्रिकोण ए बी पी व त्रिकोण सी डी पी मध्ये जे दिलं आहे ते लिहून घेऊ. एपी छेद सीपी बरोबर बीपी छेद डीपी पक्ष म्हणूयात किंवा दिले आहे म्हणूयात. आणि दुसरं दाखवू शकतो आपण कोण ए पी बी एकरूप कोण डी पी सी विरुद्ध कोण. म्हणून दोन बाजूंच्या मधला कोण बा समरूपता कसोटीनुसार कसोटीनुसार बघा हे दोन त्रिकोण काय येतील, समरूप येतील. म्हणून त्रिकोण ए बी पी समरूप त्रिकोण सी डी पी हे सिद्ध. प्रश्न क्रमांक 9, आकृती त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी वर डी हा बिंदू असा आहे की कोण बीएसी बरोबर कोण एडीसी. तर सिद्ध करा सीए वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. बघा, आकृतीमध्ये आपल्याला हा मोठा त्रिकोण दिलेला आहे आणि त्यामध्ये आणखी एक त्रिकोण दिलेला दिसतो. आपल्याला दिलेलं जे आहे कोण बीएसी म्हणजे हा जो कोण आहे तो कशा सारखा आहे, तर तो एडीसी सारखा आहे. म्हणजे ए आणि डी बिंदू संगत आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही त्रिकोणांमध्ये सी बिंदू येणार आहे. बघा, सी बिंदू हा सामायिक बिंदू आहे आणि बाजू एसी किंवा सीए ही या दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे. या मोठ्या त्रिकोणाची पण एसी बाजू आहे, या छोट्या त्रिकोणाची सुद्धा एसी ही बाजू आहे. आणि सिद्धता आपल्याला अशी सिद्ध करायचं आहे की सीए वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग कशासोबत आहे, तर सीबी गुणिले सीडी. म्हणजे आपल्याला काय सिद्ध करावं लागेल, तर हे जे दोन त्रिकोण आहे हा मोठा त्रिकोण आणि हा त्रिकोण आपल्याला समरूप दाखवावे लागतील आणि बाजू प्रमाणात आपल्याला ही सिद्धतेकडे जाता येईल. तर बघा, दिलेले आपल्याला त्रिकोण एबीसी मध्ये इथे जी नावं दिलेली आहेत ही संगती योग्य संगती दिलेली आहे. बघा, बी संगत ए दाखवलेला आहे, ए संगत डी आहे. ए हा जो कोण आहे तो कोण आणि डी कोण सारखा आहे आणि सी दोघांचा सामायिक. आपण याच संगतीप्रमाणे जाऊ किंवा उलट संगतीप्रमाणे जर नाव घेतलं त्रिकोण सी ए बी व त्रिकोण सी डी ए मध्ये आता एक तर आपल्याला दिलेलंच आहे कोण बी ए सी एकरूप कोण एडीसी पक्ष म्हणूयात आपण त्याला दिलेला आहे म्हणून त्रिकोणाचं चिन्ह. आणि दुसरा हा जो सी आहे हा दोन्ही त्रिकोणांचा सामायिक कोण आहे म्हणून कोण बी सी ए DCA एकरूप कोण
डी संगत ACD दोन्ही त्रिकोणांचा काय हा सामायिक कोन, म्हणून कोको समरूपता कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत, म्हणून त्रिकोण CAB समरूप त्रिकोण CDA कोको समरूपता कसोटी समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. बघा पहिली आपण घेतली CA छेद CD बरोबर. आपल्याला CA बाजू दोनदा आली पाहिजे कारण तिचा वर्ग दिलेला, म्हणून या सिक्वेन्सने जाऊ आपण. CB छेद CA. जर आता इथे तिरकस गुणाकार केला तर बघा CA गुणिले CA, CB गुणिले CD, CA गुणिले CA, CA चा वर्ग, CA वर्ग बरोबर CB गुणिले CD हे सिद्ध.